Good morning, students. Good morning, everyone. How are you, all of you? I think we are stay at home, stay safe. I think stay safe. Chalo. Last lecture we have complete boiling point of liquid and elevation of boiling point. Got it? We have complete boiling point of liquid and elevation of boiling points. तर परत एक वेळेस या दोन गोष्टी आठवण करून देतो. बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड या ठिकाणी लिहू आपण बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड एक कंडिशन आणि दुसरी एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. इट इज अ डेल्टा TB is equals to T0 minus TS. Clear? It is a difference between boiling point of solution, right ना, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. कारण सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे ना. इथं काय लिहिलं T0 मायनस TS काय TS मायनस T0 TS मायनस T0 बॉइलिंग पॉइंट ऑफ solution. It is a difference between boiling point of solution to the boiling point of pure solvent. आपल्याला वेपरशी काही देणे घेणं नाही. वेपरशी रिलेटेड काय होते, बॉइलिंग पॉइंट आपण आयडेंटिफाय करतो. मुद्दे लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं. याच्यासाठी मुद्दे लक्षात ठेवायचे. आणि आपलं सध्या तरी मोशन अतिशय स्लो चाललेलं आहे, हे लक्षात असू द्या. सध्याची कंडिशन अतिशय स्लो चाललेली आहे, एवढं परफेक्टली लक्षात ठेवा. ओके, तर चला आपण परत इकडे आहोत. तर इलिव्हेशन म्हणजे इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉइंट. कोणाचा इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉइंट? सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. बॉइलिंग पॉइंट सॉल्व्हंटचा जास्त का सोल्युशनचा? बघा, ज्याला कमीत कमी टेम्परेचरमध्ये, मिनिमम टेम्परेचरमध्ये त्याच्या ज्या वेपर्स आहेत त्या 1 ॲटमॉस्फिअर एवढ्या येतात. व्हॉट इज दॅट? म्हणजे एखादा लिक्विड बॉइल्ड होतो म्हणजे काय, त्या लिक्विडच्या वेपर्सचं जे प्रेशर आहे ते किती असतं? 1 ॲटमॉस्फिअर एवढं असतं. जर त्या वेपरचं प्रेशर जर 1 ॲटमॉस्फिअर असेल तर त्याच वेळेस आपण असं म्हणू शकतो की तो लिक्विड बॉइल्ड होतो आहे. मग आता मला सांगा, तेवढ्या वेपर्स क्रिएट होण्यासाठी सोल्युशनला जास्तीत जास्त टेम्परेचर प्रोव्हाइड करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट असल्यामुळे वेपर रिड्यूस होतात आणि तेवढ्या वेपर येण्यासाठी सोल्युशनला टेम्परेचर जास्त द्यावं लागतं. म्हणजे सोल्युशनला टेम्परेचर जास्त दिलं म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झाला. सॉल्व्हंट फक्त सॉल्व्हंटच आहे, त्याला काही जास्त टेम्परेचर द्यायची गरज पडत नाही ॲज कम्पेअर टू द सोल्युशन. म्हणजे बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झाला ॲज कम्पेअर टू प्युअर सॉल्व्हंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढला म्हणून त्याला आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट असं म्हटलेलं आहे. क्लिअर? दोन गोष्टी क्लिअर 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 आय थिंक क्लिअर. तर नेक्स्ट मुद्दा बघायचा होता, रिलेशन बिटवीन एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. हे दोन झालेले आहेत आपले. नेक्स्ट मुद्दा बघायचा आपल्याला, रिलेशन बिटवीन एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड काय आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, या दोघांमधलं रिलेशन आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी एक छोटासा ग्राफ आहे. पहा, मी ग्राफ काढतो या ठिकाणी. ग्राफमध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. ग्राफमध्ये खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत, त्याच्यासाठी थोडंसं सिस्टमॅटिकली लक्षात ठेवा. दिस वन इज अ 180 m म्हणजे 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. याच्यावरती आपण मेन्शन करणार आहोत वेपर प्रेशर, आणि या ठिकाणी मेन्शन करणार आहोत आपण टेम्परेचर. ओके, मग
हे टेम्परेचर आहे, हे आहे पहिलं सॉल्व्हंटचं, इट इज अ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे या ठिकाणी P0. हे आहे सोल्युशनसाठी ग्राफ, याला म्हणायचं PS, बरोबर ना, P0 PS. आणि याच्यावरती PS म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर आहे TS, या ठिकाणी आहे टेम्परेचर T0. चला मुद्दा लक्षात आला का बघा आता सगळेजण. आता आपण थोडंसं या पिक्चोरियल फॉर्म मध्ये याचं ऑब्झर्वेशन करूयात. दिस वन इज अ पिक्चोरियल फॉर्म. इट इज अ फ्लास्क. ओके, काही शंका आहे? आणि दॅट फ्लास्क, या फ्लास्क मध्ये ओनली अँड ओनली फॉर प्युअर सॉल्व्हंट. याच्यामध्ये काय आहे? प्युअर सॉल्व्हंट. मग याला आपण इमॅजिन करा फक्त आता, कारण नॅचरली तर वेपर होणार नाही. याला आपण हीट द्यायला सुरुवात केली. इमॅजिन इट. कारण आपल्याला याचं बॉइलिंग पॉईंट पाहिजे ना, असं डायरेक्टली बॉईल तर होणार नाही. याला जर आपण हीट द्यायला सुरुवात केली तर काही वेळानंतर हा प्युअर सॉल्व्हंट खूप साऱ्या वेपर्स इथून बाहेर टाकेल. म्हणजे जशी तुम्ही हीट याला प्रोव्हाइड करता, मुद्दा लक्षात घ्या, ॲट रूम टेम्परेचर, साधारणतः हे रूम टेम्परेचर आहे याचं आणि याचं, लक्षात येते का बघा. हे दोघं या ठिकाणी, इथं आहे A, या ठिकाणी आहे B, या ठिकाणी आहे C. मुद्दा लक्षात आला. हे जे आहे हे रूम टेम्परेचर आहे असं कन्सिडर करा. ॲट रूम टेम्परेचरला इव्हापरेशनचा स्पीड कमी असतो, रूम टेम्परेचरला लिक्विड बॉइल्ड होत नाही. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो, याला जेव्हा आपण हीट करू, इफ वी प्रोव्हाइड द हीट, द वेपर इज टू बी क्रिएटेड स्लोली वेपर इज टू बी क्रिएटेड. हळूहळू या ठिकाणी वेपर क्रिएट होते. ॲट अ पर्टिक्युलर टाइम, by continuous providing heat, at a particular time, काय होईल at particular time? The liquid is start to boil. लिक्विड काय होईल? बॉईल व्हायला सुरुवात करेल. That time produce the vapor pressure is 1 atmosphere and the temperature, म्हणजे लिक्विड बॉईल झाला त्यावेळेसचे जे प्रेशर आहे ते 1 atmosphere आहे. At that temperature the liquid is to be boiled. The boiling point of this pure solvent is T0. At the temperature T0, the vapor is to be produces. That vapor pressure is equal to 1 atmosphere. म्हणजे लक्षात येतात का बघा, हळूहळू जाऊ येत आपण, घाई नाही आपल्याला. कारण एवढा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचं, बाकी काहीच नाही, एवढंच कन्सेप्ट घ्यायचं असतं, कारण कळणं जास्त गरजेचं आहे. ओके, मी काय म्हटलं पहा. या भांड्यात पाणी घेतलं, मान्य, फक्त पाणी आहे, बाकी काहीच नाही. या भांड्यात पाणी घेतल्यानंतर वेपर तुम्हाला दिसतील का? नाही. त्याला आपण हीट द्यायला सुरुवात केली. काही वेळानंतर हे पाणी उकळायला लागेल, मान्य आहे ना, त्याला बॉईल. मग हे जेव्हा पाणी उकळतं, त्या उकळण्यासाठी लागणारं टेम्परेचर, पाणी म्हणजे प्युअर सॉल्व्हंट, वॉटर इज अ प्युअर सॉल्व्हंट, तो काय होणार, टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यानंतर बॉइल्ड होणार. ज्या टेम्परेचरला बॉइल्ड होईल दॅट इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट T0. त्याच्यानंतर सेम टाइम ट्रिमेंडस वेपर्स इज टू बी जनरेटेड. हा जेव्हा बॉइल्ड होतो तेव्हा याच्या ज्या काही वेपर्स असतील त्या वेपर्सचं प्रेशर 1 atmosphere असतं. ऑल क्लिअर? म्हणजेच काय बघा, दिस इज अ प्युअर सॉल्व्हंट, टेम्परेचर इज slowly increases. At the particular temperature, at the temperature T0, the liquid is boiled. That time to produce the vapor, that vapor is having a pressure, that pressure is equal to 1 atmosphere. At this temperature, vapor pressure of pure solvent is 1 atmosphere. Clear? Clear? काही शंका आहे ना? अनदर साइड. आता दुसरी बाजू जाऊ, दुसऱ्या बाजूकडे आपण जाऊयात.
ओके, कळते सगळ्यांना? सेकंड्स. आता काय पाहिजे आपल्याला? आता पाहिजे आपल्याला सोल्युशन, बरोबर ना? आता आपल्याला पाहिजे काय? सोल्युशन, कारण प्युअर सॉल्व्हंट झालेला आहे. नाव वी आर गोइंग टू, here is a temperature, it is a temperature Ts, this one is a temperature T0. ओके, आता आपण जाऊ सोल्युशन कडे. फ्लास्क काढला इकडच्या बाजूला, दिस इज अ फ्लास्क. ओके, that flask containing pure solvent only. Now we add some small amount of non-volatile solute. Non-volatile solute we have add into the flask. Now this one is by adding solute, म्हणजे याच्यामध्ये सोल्यूट ऍड केल्यानंतर आता हे काय झालं? सोल्युशन. टेम्परेचर आपण चालूच केलेलं आहे. मग हळूहळू काय होईल बघा. सेम टेम्परेचरला हे प्युअर सॉल्व्हंट आहे, हे सोल्युशन आहे. रूम टेम्परेचरला दोघांच्याही वेपर्स सारखे आहेत. मग काय झालं पहा, याच्यामध्ये सोल्यूट पार्टिकल्स पण आहेत. त्याच्यामुळे काय होतं, सरफेसला जे काही इव्हापोरेशन होणार आहे, सरफेसला जे वेपरचं जे काही इव्हापोरेशन होणार आहे, त्या इव्हापोरेशनचा रेट या सोल्यूट मॉलिक्यूलमुळे रिड्यूस झाला. म्हणजे at the same temperature, just we provide the temperature of pure solvent at the same temperature. म्हणजे जेवढं टेम्परेचर आपण प्युअर सॉल्व्हंटला दिलेलं आहे तेवढंच टेम्परेचर जर सोल्युशनला दिलं तर यापासून क्रिएट होणाऱ्या वेपर्स या 1 ॲटमॉस्फिअर एवढ्या असू शकत नाहीत. क्लिअर? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? नक्की. म्हणजे याच्यापासून ज्या काही वेपर्स क्रिएट होतील तर तिकडं म्हणजे प्युअर सॉल्व्हंटला दिलेलं टेम्परेचर आणि हे टेम्परेचर जर सेम असेल तर याच्या वेपर्स त्या म्हणजे प्युअर सॉल्व्हंट पेक्षा कमी असतील. त्याच्यामुळं काय करावं लागलं आपल्याला, टू इन्क्रीज द टेम्परेचर. त्याच्यामुळं काय करावं लागलं बघा, प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचं टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर याच्यातनं ज्या काही वेपर्स बाहेर पडतील, दीज आर द वेपर्स ऑफ सोल्युशन. ह्या वेपर्स कोणाच्या आहेत? सोल्युशनच्या. मग या वेपरचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर कधी असेल? जेव्हा हा लिक्विड एका पर्टिक्युलर टेम्परेचरला बॉइल होईल. पण सॉल्व्हंट पेक्षा जास्त टेम्परेचर लागतं. द टेम्परेचर ॲट विच लिक्विड इज बॉइल्ड, ज्या टेम्परेचरला लिक्विड बॉइल्ड होणार आहे that temperature is at Ts, म्हणजेच that produces vapor, that vapor pressure is 1 atmosphere. मुद्दा लक्षात घ्या. याच्यातनं ज्या वेपर बाहेर पडणाऱ्या आहेत, हा लिक्विड बॉइल झाला, ज्या टेम्परेचरला हा लिक्विड बॉइल झाला, याचा अर्थ त्याच्याकडनं ज्या काही प्रेशर तयार होतात त्या प्रेशर किती असतात? 1 ॲटमॉस्फिअर एवढ्या असतात. मग तर आता हे मुद्दा कळला. मग काळजीपूर्वक पहा, याच्यामध्ये जेव्हा हे याला पण हिटिंग करायला सुरुवात केली, दिस इज अ सोल्युशन. म्हणजे याचा नाव हळूहळू टेम्परेचर बॉइल्ड व्हायला म्हणजे गरम व्हायला सुरुवात होईल, सोल्युशन गरम व्हायला सुरुवात होईल. एक कंडिशन अशी येईल, ॲट टेम्परेचर T0 ला सोल्युशनमध्ये असणारं प्युअर सॉल्व्हंट हे इव्हापरेट व्हायला प्रयत्न करतंय. मुद्दा लक्षात घ्या, ॲट द टेम्परेचर T0, कारण टेम्परेचर T0 इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेम्परेचर T0 काय आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आहे. याच्यामध्ये पण प्युअर सॉल्व्हंट आहे. मग त्याच्यासोबत कोण आहे? सोल्यूट आहे, इलेक्ट्रोलाइट नाही आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट आहे. मग टेम्परेचर स्टेप बाय स्टेप इन्क्रीज करायला लागलं. ॲट टेम्परेचर T0 solution contain pure solvent is start to evaporate or start to boiled, but due to the presence of solute, म्हणजे याच्यामध्ये जेव्हा या टेम्परेचरला याच्यामध्ये जे काही सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत ते बॉइल्ड व्हायला सुरुवात झालेली आहे, पण त्याच्या वेपर्स बाहेर पडत नव्हत्या. कारण जोपर्यंत आपण वेपर्स बाहेर पडणं म्हणजे या फ्लास्कमधून 1 ॲटमॉस्फिअर एवढ्या वेपर बाहेर पडणार नाहीत, तोपर्यंत हा लिक्विड बॉइल झाला असं आपण म्हणू शकत नाही. होता क्लिअर? मग याच्या वेपर्स कधी बाहेर पडतील? मग हळूहळू आणखीन टेम्परेचर वाढायला लागलं,
आणखीन टेम्परेचर वाढायला लागलं, टेम्परेचर TS ला याच्या ज्या काही वेपर्स असतील त्या वेपर्स 1 ॲटमॉस्फिअर एवढ्या असतील. मग आता थोडासा विचार करा, हे टेम्परेचर TS आणि हे टेम्परेचर T0 आहे, याच्यामध्ये जर मी डेल्टा TB लिहिला तर बरोबर आहे का बघा. डेल्टा TB म्हणजे काय, डेल्टा TB इज इक्वल्स टू TS मायनस T0, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन टू दी बॉइलिंग पॉइंट ऑफ. याला बॉईल करण्यासाठी टेम्परेचर जास्त लागलं, TS इज ग्रेटर, T0 इज अ स्मॉलर, सो दॅट डिफरन्स इज कॉल्ड ॲज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. इवन मग हे आपण असं लिहिलं. त्याचबरोबर आणखीन एक कन्सेप्ट आपण असं मांडू शकतो का, काळजीपूर्वक पहा. AB इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू AC. बघा, AB इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू AC. ए आणि ए हे दोन सारखे आहेत का. ए इज हा ए काय आहे, हा पॉईंट काय रिप्रेझेंट करतो, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, दॅट इज 1 ॲटमॉस्फिअर. म्हणजे हा पण काय समजणार, वेपर प्रेशर. मग आता इथं मुद्दा आला, बी काय आहे. बी इज अ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. बी इज अ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. पण कधी वेपर प्रेशर सोल्युशनच्या इज इक्वल टू सी. सी म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट प्रेझेंट इन द सोल्युशन. ज्या वेपर बाहेर पडणार त्या सोल्यूटच्या आहेत का, नाही आहे. सोल्यूट कसं आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट, नॉन व्होलाटाईल आहे. म्हणजे वेपर कोणाच्या बाहेर पडणार आहेत, कोणाच्या, प्युअर सॉल्व्हेंटच्या. म्हणजे हे आणि हे सुद्धा सारखं आहे. ए आणि ए जर सारखं असेल तर बी आणि बी सुद्धा सारखं आहे. याला फक्त तुम्ही सोल्युशनच्या वेपर प्रेशर म्हणतात. हे सुद्धा सॉल्व्हेंटच्या वेपर प्रेशर आहेत, पण त्या सोल्युशनमध्ये असणाऱ्या. म्हणून आपण असं लिहू शकतो. इवन आपण असंही लिहू शकतो का, डेल्टा TB इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू TS मायनस T0, राईट का. कारण AC काय आहे, हा ए आहे, हा सी आहे. मग AB काय आहे, AB म्हणजे काय, AC. AB म्हणजे काय, AC. आणि AB म्हणजे काय, डेल्टा TB. AB म्हणजे काय बघा ना, वरती AB खाली T0 मायनस TS म्हणजे TB. डेल्टा TB काय आहे, डेल्टा TB TS मायनस T0. काही शंका आहे, नक्की. इवन मग याला आपण काय करू, डेल्टा TB इज इक्वल टू के इंटू मोलॅलिटी. डेल्टा TB इज इक्वल टू के म्हणजे काय, डेल्टा TB इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. कारण मोलॅलिटी का, डेल्टा TB म्हणजे काय आहे, इट इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट अँड सोल्युशनचा डिफरन्स. सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे सेपरेट आपण मेन्शन करतोय, म्हणजेच त्या ठिकाणी काय येतं, मोलॅलिटी येते. आणि मग काय होईल, डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू मोलॅलिटी. डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू मोलॅलिटी. लक्षात आलं का. इवन याला आपण डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू स्मॉल m असंही रिप्रेझेंट करू शकतो. इवन स्मॉल m इज इक्वल्स टू डेल्टा TB अपॉन KB हे सुद्धा फॉर्म्युले आपण यूज करू शकतो. डेल्टा TB म्हणजे चेंज इन बॉइलिंग पॉइंट ऑफ किंवा डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट अँड सोल्युशन. KB इज अ proportionality constant. That proportionality constant is called as ebullioscopic constant. That proportionality constant is called ebullioscopic constant. सगळ्यांना क्लिअर झाला, नक्की काही शंका आहे का बघा. डेल्टा TB इज इक्वल्स टू KB. जर समजा मोलॅलिटी 1 असेल, if the solution is to be, if the solution is 1 molal, therefore KB is equals to delta TB or delta TB is equals to KB. कारण m ची व्हॅल्यू काय आली, 1 आली, त्याच्यामुळे डेल्टा TB इज इक्वल्स टू KB किंवा डेल्टा KB इज इक्वल्स टू TB. तर अशा प्रकारे हा कन्सेप्ट आपण रिप्रेझेंट करू शकतो. KB काय आहे, मोलॅलिटी आहे, मोलॅलिटी कॉन्स्टंट आहे, म्हणून त्याला आपण इब्लिओस्कोपिक, या KB ला काय म्हणतो, KB इज इक्वल्स टू EUB
EUP सॉरी EBU आहे. EBULLO इब्लो इब्लिओ LIO स्कोपिक कॉन्स्टंट इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट आहे हा. तर अशा प्रकारे हा पॉईंट या ठिकाणी आपण आय थिंक अशा अपेक्षा आहे की हे आपल्याला समजलं असेल. तर आज आपण या लेक्चरला इथेच थांबूयात, या व्हिडिओला इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स लॉट.